असं आम्ही पोचलोय वेल्हेमध्ये, तोरणाच्या पायथ्याशी. आणि असं आमचा पर इथे पार्किंगला जाणार रस्ता तुम्ही बघू शकता. पुणे वेल्हे DCC बँक शाखा. मग हे मला ओरडायला लागले तू अशी कशी लोकांना होय म्हणते. अजून येणार 4 वाजता येतील ती अजून कसं नाही आली. बरं फोन. तर आता अशा प्रकारे आमची मॅगी सकाळचा नाश्ता चालू आहे. तुम्ही बघतायत आपला विक्रम कसा मॅगी खातोय. गरम गरम मॅगी. वाफ निघतात मॅगीत ना. जाताना आपल्याला दिसणारी एक पहिली विहीर, पुरातन विहीर आहे. पिण्याचं पाणी अवेलेबल आहे. तर आता सकाळी 7:30 झालेत आणि आम्ही तोरणाचा ट्रेक चालू केलं आहे. तुम्ही बघू शकता समोर तोरणा आपल्याला दिसतंय, नजरेत येतं. आता तेवढाच आपल्याला जायचं आहे. आणि आज आपला हा नवीन ग्रुप आहे. या ग्रुपवर आपण चालतोय. तर सगळे संतोष पण आहे आपल्याला. तर मित्रांनो, तुम्ही बघताय तोरणाच्या राईट साईडला दिसणारा हा डॅम गुंजवणी डॅम म्हणून वापरतो. गुंजवणी डॅम अति सुंदर असा गुंजवणी डॅम.
हां मग रात्री स्टे करतात का कुठे? लोकांचे घेतो ना दोघे जरा. महादरवाजा आपण बघतात. महादरवाजाची एंट्री तोरणजाई मंदिर तोरणगडाच्या मुख्य दरवाजाच्या महादरवाजाच्या पाठच्या साईडला असणार आहे देऊळ आहे. तुम्ही बघू शकता सर्व अशा मूर्ती आहेत आतमध्ये तोरणजाई देवीच्या. तोरणजाई मंदिराच्याच लागून असे हे मस्त असं त्यांनी डॅम बनवले आहे. तळं खूप मोठं आहे. कवर झालंय आणि तुम्ही बघता तोरणा किल्ल्याची तटबंदी सगळे काही तटबंदी तोरणा किल्ल्याची आणि हा तोरणा दिसतोय तो तोरणा किल्ला आहे. पण बघतात खोकट टाके पाण्याचे या साईडला रस्ता आहे आणि ही जी तटबंदी दिसते ती खोकट पाण्याच्या टाक्याची आहे आणि हा आहे तोरणा किल्ल्याचा नकाशा सर्व दाखवलं याच्यावरती काय कुठे आहे. एवढं काही माझ्या पण लक्षात नाही. हे पण नकाशात आहे ना. नकाशा बघितला आणि आपण बघत आहात लक्कडखाना. लक्कडखाना आहे लक्कडखाना. तिथे लाकडं ठेवत असते. पाण्याचं टाकं राजगड आणि काळेश्वरी आहे ना पण आता चाललोय. चांगली दृष्टी राजाच्या पर्यावर नव्हे ना काळेश्वरी. आता आपण बघतात मारुती मंदिर छोटं असं मारुती मंदिराला लागून आहे. मोठी अशी बुरुज तटबंदी आणि मोठा बुरुज. शिडी आहे ती बघा इथून शिडी आहे. त्या शिडीने खाली उतरून तिथे जायचं आणि ह्या साईडला तुम्हाला सिंहगड दिसतो. आता आपण बघतायत झुंजार माची.
उत्तर बरोबर उत्तर ये लवकर प्रेमाल. आता आपण चाललोय झुंजार माचीवरती. तुम्ही बघू शकता झुंजार माची. आणि हा एक अजून एक चोर दरवाजा आहे दिसतो आपल्याला. आपण एक्सप्लोर करायला जाऊच आहे. चला तर आपण चाललो आता एक चोर दरवाजा झुंजार माचीवरील चोर दरवाजा बघायला. हा आहे चोर दरवाजा झुंजार माचीवरील. इथे ये ना, बाहेर ना जरा 2 मिनिटं. हा आहे झुंजार माचीवरील चोर दरवाजा. झुंजार माचीमध्ये फिरतोय. ही बघा, ही आहे झुंजार माची. आणि हा झुंजार माचीवर पाण्याचं टाकं. आणि अजून एक हे चोर दरवाजा दिसतो तुम्हाला. खिडक्या, टेहाळणी खिडक्या त्यांना बोलतात. याच्यातनं तुम्ही बघू शकतात. नाही उतरायला पण आहे जसं रस्ता इथे, पण टेहाळणी गुरुचा म्हणून उपयोग केला जातो याचा. तुम्ही बघतायत किल्ल्यावर शौचालय. त्या काळात सुद्धा महाराजांनी सगळ्यांसाठी सोय करून ठेवलेली आहे शौचालयाची. तुम्ही बघतायत झुंजार माचीवरील पहिलं पाण्याचं टाकं जे 12ही महिने भरलेलं असतं. आता आपण जाणार आहोत खेच खेच दोन्ही हाताने खेच. दोन्ही हाताने रस्सी खेच. हा बरोबर. पुढे पुढे एका पुढे एक हात ठेवायचा जायचा. पण बघत आज सदर ही आहे तोरणा गडावरील सदरेचे अवशेष. तर हे धान्य कोठार वाटते मला. सदर नसेल, धान्य कोठार असेल. आपण आलो आहोत मेघाई देवी मंदिराजवळ. हे तोरणा गडावरील मुख्य देवीचं मंदिर आहे. आणि आता आपण बघतायत मेघाई देवीचं मंदिर. देवीचं मंदिर आहे. आपण 4-5 वर्षापूर्वी आलो इथे. मेघाई देवळाच्या बाजूला असणारे तोरणेश्वर मंदिर.
आता आपण कोकण दरवाजा बघतोय. आहे कोकण दरवाजा. तुम्ही बघतायत कोकण दरवाजा तोरणावरील कोकण बुरुज आहे. इथे लिहिलेलं नाही आहे. तुम्ही बघताय कोकण दरवाजा. चला चला चला. अरे ना स्टेला झालं. राजगडला चालतो. मित्रांनो दुपारचे 12-12:30 झालेले आहेत आणि आमचं जेवण सगळं वेस्ट करून झालं आहे. आणि आता आम्ही कोकण दरवाजाच्या मार्गाने राजगडच्या रस्त्याला निघालो परत तोरणावरून. आता आम्ही पुढचे 13-14 किलोमीटर राजगडला पोचणार. 13-14 किलोमीटर करून राजगडसाठी निघणार आहोत. तर भेटू आता थोड्या अंतरावरती. बघूया काय काय आपल्याला बघायला भेटेल या 13 किलोमीटरमध्ये. काय आपल्याला लेफ्ट साईडने या डोंगराच्या जायचं आहे राजगडच्या रस्त्याला जाण्यासाठी. बघताय तोरणा दुसरी बाजू. दुपारचे 12:30 झालेत. आपण आलोच राजगडला जाणाऱ्या रस्त्याच्या बुरुजाच्या इथे. तर आपल्याला या बुरुजाच्या खालून असं जायचं आहे राजगडला. आता आपण वाट बघतोय आपल्या मित्रांची येण्याची. ते आले की आपण सगळे एकत्र निघूया. शिडी आहे शिडी आहे. उतरायला नीट जागा नाही. हा राजगडचा आमचा हा ट्रेक चालू होत आहे. बघा आमचा ग्रुप सगळा एकत्र आलेला चालू झाला. चलो शेडी 3च्या नंतर थोडासा थंड वातावरण होत जाईल. 5 वाजता झोपेत घालायला लागेल. आता आमचा शेवटचा टप्पा आहे राजगडच्या सुरव्या माचीला चढायचा. तुम्ही बघता ही माची
हा शेवटचा टप्पा आहे. याचा आम्ही हा उतरून तो चढला की आम्हाला राजगड ला पोचू आम्ही. ते पण थोडं अजून 2 किलोमीटर आतमध्ये चालून जायचं मग मागच्या साईडला. भेटू थोड्या वेळात.